नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण इथे मस्त असे कप केक्स बनवणार आहोत. हे केक आपण घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि पटकन होणारे असे हे आपले आजचे कप केक असणार आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय केक एक आपला मस्त असा एकदम स्पॉन्जी असा बनलेला आहे. तुम्ही लहान मुलांना असे हे केक पटकन घरामध्ये बनवून देऊ शकता. इतकी साधी, सोपी आणि सिंपल आजची आपली ही रेसिपी आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या या छानशा रेसिपीला आपण सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी 3/4 वाटी रवा घेतलेला आहे. हा रवा थोडासा असा जाडा आहे, त्यामुळे हा थोडासा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. मिक्सरला आपण जास्त याची पावडर करायची नाही, अगदी पिठासारखं करायचं नाही. थोडंसं रवाळच असं हे मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. आता बारीक करून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये हा रवा मी काढून घेणार आहे. तुम्ही इथे पाहू शकताय इतपतच हा रवा आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. आता इथे मी एका आंब्याचा आतला जो गर असतो तो काढून घेतलेला आहे. हा देखील मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. आता ग्राइंड करून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय 3/4 वाटीचा आपला जो आंब्याचा जो गर आहे तो झालेला आहे. हा गर देखील मी ह्या बारीक करून घेतलेला जो रवा आहे त्याच्यामध्ये घालणार आहे. नंतर इथे मी 3/4 वाटी दूध घेतलेला आहे. दूध घेताना एकदम थंडच असं दूध घ्यायचं आहे, नॉर्मल टेम्परेचरचं. इथे कोमट किंवा गरम दुधाचा वापर करायचा नाही. दूध थोडंसं याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे एकाच साईडून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शननं मिक्स करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होतं पटकन. आता इथे दूध घालताना थोडं थोडंच दूध घालायचं आहे, जसं लागेल तसं, जास्त दूध घालायचं नाही एकदम. नंतर हे आपण 10 मिनटं झाकून साईडला ठेवणार आहोत, म्हणजे जो रवा आहे तो मस्त असा फुलला जातो. आता इथे आपण गॅस चालू केलेला आहे. गॅसवर मी इथे कढई ठेवलेली आहे प्रीहीट करण्यासाठी. आता कढईमध्ये मी जे आपलं स्वयंपाकातलं जे मीठ असतं बारीक, ते मीठ इथे मी कढईमध्ये घातलेलं आहे. सर्व बाजूनी व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी कढई आहे ती काळी पडत नाही. आता इथे मधोमध एक असं स्टँड ठेवायचं आहे. नंतर याच्यावर अशी एक प्लेन प्लेट ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. वरून एक ताट झाकून घ्यायचं आहे आणि ही कढई आपण गरम करून घेणार आहोत. तोपर्यंत आपलं जे साईडला जे मिश्रण ठेवलेलं होतं ते मिश्रण देखील मस्त असं तुम्ही इथे पाहू शकताय फुललेलं आहे. रव्याने आपण जे घातलेलं दूध आणि जो आंब्याचा पल्प घातलेला होता तो पूर्णपणे शोषून घेतलेला आहे. आता इथे मी 3/4 वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि जे आपण मगाशी दूध वापरलेलं होतं त्याच्यातलं जे राहिलेलं दूध होतं त्यातलं मी थोडंसं दूध आता इथे या मिश्रणामध्ये घालून घेतलेले आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. दूध जसं लागेल तसं टाकायचं आहे. सर्व व्यवस्थित एकाच डायरेक्शनने हे आपण मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित असं हे मिक्स होतं. तर इथे मी 3/4 वाटी दूध घेतलेलं होतं, तेवढं सगळं दूध मी इथे या मिश्रणामध्ये घातलेलं आहे. जर आपल्याला लागलं तर नंतर अजून थोडंसं वरून दूध आपण एक्स्ट्रा घालणार आहोत. सर्व इथे मी तुम्ही पाहू शकताय मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. अशा कन्सिस्टन्सीचं आपलं हे केकचं जे मिश्रण आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा बेकिंग सोडा घालणार आहे. बेकिंग सोडा रोजच्या वापरातलाच असावा, जास्त जुना नसावा. 1 चमचा मी इथे खायचा सोडा घालणार आहे. चमचा मी इथे छोटाच वापरलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व मिक्स करायचं आहे. अगदी हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे, जास्त जोर द्यायचा नाही. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये मी 3/4 वाटी मैदा घालणार आहे. मैदा मी इथे चाळून घेतलेला आहे, मैदा चाळूनच घालायचा आहे. आता हे सर्व परत एकदा व्यवस्थित मिश्रण सर्व मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकताय आपल्या जे कप केकचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आता इथे मी कप केक बनवण्यासाठी अशा प्रकारे वाट्या घेतलेल्या आहेत. तुम्ही याच्यापेक्षा छोट्या वाट्या किंवा डायरेक्ट एखाद्या केकचा जो टीन असतो त्याच्यामध्ये जरी केक बनवला तर चालेल, पण मला इथे कप केक बनवायचे आहेत त्यामुळे मी अशा प्रकारच्या इथे वाट्या घेतलेल्या आहेत. तर सर्व वाट्यांना तेलातून ग्रीस करून घेतलेलं आहे. जे केकचं जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे वाट्यांमध्ये मी इथे घालून घेणार आहे.
केकचं मिश्रण तयार केल्यानंतर जास्त वेळ थांबायचं नाही. पटपट केकचं जे मिश्रण आहे ते आपण ह्या वाट्यांमध्ये घालून घेणार आहोत, म्हणजे पुढची जी केक बेक होण्याची जी प्रोसेस आहे ती पटकन होते. वाट्या भरताना पूर्ण ओव्हरफुल भरायच्या नाहीत. अगदी अर्ध्या अशा ह्या वाट्या आपण या मिश्रणाने भरून घेणार आहोत, कारण केक नंतर फुलला जातो. तर इथे 3 वाट्यांमध्ये हे मिश्रण मी सर्व घालून घेतलेलं आहे. शेवटच्या वाटीमध्ये मिश्रण घालताना अगदी थोडंसं कमी पडलं. 2 वाट्यांमध्ये व्यवस्थित झालेलं आहे. तिसऱ्या वाटीला अगदी थोडंसं ते कमी पडलेलं आहे. चालेल. आता नंतर हे सर्व व्यवस्थित असं आपण टॅप करून घेऊया, म्हणजे आतमध्ये जे हवा बबल्स असतात ते बाहेर येतात. तुम्हाला आवडत असेल तर याच्यावर तुम्ही ड्रायफ्रूट किंवा अशा प्रकारे तुटी फ्रुटी घालू शकता. आता हे ज्या तयार करून घेतलेले ज्या वाट्यांमध्ये आपण मिश्रण घातलेलं आहे हे बेक करण्यासाठी आपण ठेवून द्यायचं आहे. इकडे मी 10 मिनटं गॅसची फ्लेम मोठी करून कढई मस्त अशी गरम करून घेतलेली आहे. कढई इतपत गरम करायची आहे, हाताला आपल्या पटकन चटका लागेल एवढीच कढई गरम करून घ्यायची आहे. नंतर हे मिश्रण केकचं जे भरलेल्या ज्या वाट्या आहेत त्या अशा प्रकारे मी ह्या प्लेटवरती ठेवून दिलेले आहेत. आता वरून झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच करायची आहे आणि 25 मिनटं आपण हे छान असं मिश्रण बेक करून घेणार आहोत. एक 25 मिनटं झाल्यानंतर आपण हे झाकण काढून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकताय 25 मिनिटानंतर आपले केक मस्त असे फुललेले आहेत, छान असे झालेले देखील आहे. तुम्ही ते पाहू शकताय मस्त असं टेक्स्चर आपल्या या कप केकला इथे आलेलं आहे. आता हे आपण केक शिजले आहेत का चेक करणार आहोत. अशा प्रकारे चाकू याच्यामध्ये घालून जर चाकूला जर मिश्रण लागलं नाही तर समजायचं केक आपले मस्त असे बेक झालेले आहेत. तर आता हे केक मस्त बेक झालेले आहेत. आता मी या जे कप केक आहेत ते पूर्णपणे थंड करून घेते, म्हणजे आपल्याला या वाटीपासून वेगळे करता येतील. आता एक 15 मिनटं मी हे ठेवून दिलेलं होतं. 15 मिनटानंतर ना हे छान असं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता चाकूच्या साहाय्याने साईडच्या ज्या कडा आहेत त्या अशा प्रकारे मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. अगदी सहज या चाकूच्या साहाय्याने मोकळ्या होत आहेत, तुम्ही ते पाहू शकताय. आता नंतर एका प्लेटमध्ये हे आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे थोडंसं पाठीमागून टॅप करायचं आहे आणि हे कप केक आहे ते आपण काढून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय वाटीपासून अगदी सहज हे केक वेगळे होतात. वाटीला तर बिलकुल चिकटलेले नाहीत. एकदम मस्त असे आपले हे कप केक इथे तुम्ही पाहू शकताय बनलेले आहेत. अगदी बाहेर बेकरीमध्ये जसे कप केक भेटतात तसे परफेक्ट आपले केक इथे बनून तयार झालेले आहेत. टेक्स्चर तर तुम्ही इथे पाहू शकताय जबरदस्त आलेला आहे. मस्त असे एकदम स्पॉन्जी, मस्त असे एकदम सॉफ्ट असे हे आपले केक बनलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकताय. तुम्ही पण नक्की असे हे केक बनवा. लहान मुले तर आवडीने मागून मागून खातील, इतके मस्त आणि टेस्टी हे केक लागतात. आता आंब्याचा सीझन आहे तर असे हे कप केक तुम्ही घरच्या घरी साहित्यामध्ये नक्की ट्राय करा. तुम्हाला मी ते एक केक कट करून देखील दाखवणार आहे. तर अगदी सहज हा केक कट होत आहे. एकदम सॉफ्ट असा आपला हा केक बनलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय आतून जाळी देखील मस्त अशी आपल्या या केकला आलेली आहे. तर असे हे कप केक तुम्ही नक्की ट्राय करा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.